73 कोटीच्या मंदिर विकास आराखड्याला खरं तर पंढरपूरमध्ये आता सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की त्या आराखड्यामधलं सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील जी ग्रॅनाइटची जी आपल्याला फरशी दिसते, फरशी काढण्यात सर्वात महत्त्वाचं काम आहे। आणि फरशी काढण्याकरता खरं तर विठ्ठलाचं जे मंदिर आहे जवळपास 15 मार्चपासून पुढे 1.5 महिना हे विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय खरं तर आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। आपण आता बघू शकतो की जी ग्रॅनाइट फरशी आहे ह्या फरशीमुळे देवाची जी काही मध्ये झीज झाली होती ह्या फरशीमुळे झाली असल्याचं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलं होतं। त्यानंतर मूर्तीचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं ह्या हेतूनं खरं तर पुरातत्व विभागानं ही गाभाऱ्यामध्ये असलेली ग्रॅनाइटची फरशी काढण्याच्या सूचना मंदिर प्रशासनाने दिल्या होत्या। त्यानुसार मंदिर प्रशासनाने या विकास आराखड्यामध्ये काम करत असताना ही फरशी काढण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि ही फरशी काढत असताना विठ्ठलाच्या ह्या मूर्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी खरं तर अनब्रेकेबल अशी एक काचेची पेटी देखील इथं लावण्यात येणार आणि ह्या पेटीच्या माध्यमातून एक CCTV ठेवलेला आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्यातून खरं तर विठ्ठलाचं दर्शन हे भाविकांना मंदिराच्या बाहेर देखील आता घेता येणार आहे। मात्र 15 मार्चपासून पुढे जवळपास 45 दिवस हे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे काही मुखदर्शन आहे सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत विठ्ठलाचं मुखदर्शन हे फक्त भाविकांना घेता येणार आहे। इतर टायमाला संपूर्णपणे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने आता खरं तर घेतलेला आहे। खरं तर 1.5 महिना जवळपास विठ्ठलाचं मंदिर बंद राहणार असल्यामुळं आपण भाविकांना आजच खरं तर विठ्ठलाचं दर्शन जे काही TV9चे आपले प्रेक्षक आहेत त्यांना आजच खरं तर विठ्ठलाचं दर्शन आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। आता जर आपण बघितलं तर ह्या कामाला प्रत्यक्ष 15 तारखेपासून सुरुवात होणार आहे। 15 तारखेला ही जी काही चांदीचं जे आपल्याला मकर दिसतंय हे मकर काढलं जाणार आहे। त्यानंतर 17 तारखेपासून प्रॉपर अगदी जी काही ग्रॅनाइटची फरशी दिसते किंवा जी खाली असलेली जी फरशी सगळी फरशी काढून पुरातन लूक खरं तर विठ्ठल मंदिराला दिलं जाणार। आपण जर बघितलं तर विठ्ठलाचं गाभारा असेल किंवा रुक्मिणी मातेचा गाभारा असेल या दोन्ही गाभाऱ्यामध्ये खरं तर 15 तारखेपासून खरं तर कामाला सुरुवात होणार आहे। आणि 15 तारखेपासून पुढे जवळपास 45 दिवस विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन आता बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।